नमस्कार. गुड आफ्टरनून. ॲक्च्युअल तसं वाणी समाजाला मी बालपणापासून ओळखतो, कारण कोणी ना कोणी कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि आज मला या प्रोग्रामला यायचं होतं म्हणून मी ChatGPTवर टाकून थोडा अभ्यास पण केला. म्हणजे मी आजपर्यंत केला नव्हता समाजावर. आणि कारण जसं नीलमताई बोलल्या तसं मी पण शक्यतो जात धर्म वगैरे फार मानत नाही. ह्युमॅनिटी हा माझा पहिला हे असतो की प्रत्येक या जगात जो आहे तो माणूस आहे आणि पहिले आपण त्याचा विचार केला पाहिजे. पण हे तितकं सत्य आहे की आपण ज्या समाजात राहतो, ज्या जातीत राहतो, त्याची जी युनिटी बघून आपल्याला एक मॉरल बुस्टअप मिळतो. त्याच्याकरता त्या समाजाचा पण काहीतरी व्हॅल्यू आपल्या लाईफमध्ये असते. तर मी जे सांगत होतो की लहानपणापासून वाणी समाजाच्या बाबतीत काही ओळखीचे किंवा असे आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहानपणापासून मी काय ऐकतो. तर मारवाडी समाजाच्या बरोबरीचा जो समाज आहे तो वाणी समाज असतो. मे बी मी चुकीचं बोलत असेल, पण मी लहानपणापासून हेच ऐकतो. कारण मारवाडी समाज हा बिझनेसमध्ये, ट्रेडिंगमध्ये नंबर 1 आहे. आणि त्यांची जर कोणी बरोबरी करत असेल तर मराठी लोकांमध्ये वाणी समाज करतो, हे मी ऐकलेलं आहे. आणि दुसरं मला एक सांगावंसं वाटतं अजून की मला इथं जे बोलवलं, मला असं वाटतं माझा सत्कार आहे. कारण इतके सगळे बिझनेसमॅन वाणी समाजातले, आणि तिथं मला त्यांना काही 2 शब्द बोलायचा जो संधी भेटली. थोडासा माझा टोन आपल्या जळगाव साईडचा येईल, कारण मी तिकडेच राहतो आणि जवळजवळ मला 30 वर्ष झाले बिझनेस करून सुरू. तर साहेबांनी जसं सांगितलं की माझी जर्नी थोडीशी एक्सप्लेन करा, जेणेकरून एक थोडंसं तुम्हाला बूस्टअप वगैरे भेटेल. माझा इंटेन्शन तो नाही आहे, पण जर मी माझी स्वतःची लाईफ रिवाइंड केली ना, तर मलाही कधीतरी वाटतं ते आता की हे घडलं. अर्थात ते काही लकने नाही घडलं, कारण त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर माझा जन्म भुसावळला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. माझे वडील, आम्ही प्रॉपर पाडळशाचे, मे बी यावलचे लोक ओळखत असतील पाडळसा. आणि माझे वडील तिथं, आमच्याकडे 30-40 गुरं होती म्हणजे आजोबांकडे. माझे वडील गुरं चारायला जायची. 7वीपासून माझ्या वडिलांनी शिक्षण सोडलं. आणि मग ते गुरं चारत दीपनगरजवळ, आत्ता दीपनगर म्हणतो आपण, तेव्हा तिथं पॉवर स्टेशन नव्हतं, तर तिथं ते खड्डे खोदायचे काम माझे वडील करायला लागले. गुरं चारायला यायचे. आणि मग त्यावेळेस काय, आत्ता एज्युकेटेड माणसाला जॉब मिळणं कठीण आहे, पण त्यावेळेस लोकच मिळत नव्हते, त्याच्यामुळे कोणालाही जॉब मिळायचा. तर माझ्या वडिलांना त्यावेळेस MSCBमध्ये एक वर्करचा जॉब मिळाला आणि ते दीपनगरला स्थायिक झाले. तशी माझी आई 11वी शिकलेली होती त्यावेळेस, म्हणजे अजून आहे, बाबा नाही आहे आता. आणि माझ्या आईवडिलांचं म्हणजे फॅमिली सुरू झाली. आमचं 2 बहिणी आणि मी सगळ्यात छोटा, मला 2 मोठ्या बहिणी आहेत. आमचं जीवनप्रवास सुरू झाला. तर तसं आजचा जर दिवस पाहिला, मला वाटतं जे आत्ता 50-60च्या पुढची जी लोक आहेत त्यांना त्यावेळेचे दिवस आठवत असतील की फार म्हणजे परिस्थिती फार खराब होती. आणि फायनान्शियल डिफरन्स खूप, म्हणजे समाजामध्ये खूप श्रीमंत आणि अमीर याच्यामध्ये, म्हणजे इवन लाईफ सर्वायवलचे पण चॅलेंजेस होते असं मी बघितलेलं आहे. तर एक साधारणतः 10वीपर्यंत मला आठवतं की मला फक्त 2च ड्रेस होते, एक शाळेत जायचा आणि एक घरी घालायचा. आणि शाळेतून आल्यावर तो ड्रेस बदलायचा, तो दुसरा घालायचा, सुट्टीच्या दिवशी शाळेचा ड्रेस धुवायचा. म्हणजे हे सगळं आठवतं मला. असं करत आमचं आयुष्य चाललं होतं. खूप हॅपी होतं पण, म्हणजे खेळायचं वगैरे. आणि मला 2 बहिणी असल्यामुळे आणि मी लेवा पाटील समाजाच्या असल्यामुळे, आमच्या इथं हुंडा पद्धत असल्यामुळे आईवडिलांना पहिल्यापासून टेन्शन, कारण त्याशिवाय लग्न व्हायचे नाही. आणि मला वाटतं प्रत्येक आईवडिलांना त्याचं टेन्शन आजच्या डेटला ते राहिलं नाही आहे, पण त्यावेळेस बऱ्यापैकी होतं. तर पैसे पण जमवायचे फ्युचर करता. आणि एज्युकेशनमध्ये म्हणजे चांगलं एज्युकेशन करायचं असं म्हणजे आमचं पण होतं पहिल्यापासून. तर मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं, पण माझा अनफॉर्च्युनेटली गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला नाही. आणि मग काय करायचं, मग भारती विद्यापीठ आणि MIT पुण्याला मला इलेक्ट्रॉनिक्समध्येच इंजिनिअरिंग करायचं होतं.
मग नंबर न लागल्यामुळे आणि फीची व्यवस्था नसल्यामुळे मी तुळजापूरला शिकायला गेलो. तुळजापूरला जे ट्रस्टचं कॉलेज आहे, ट्रस्टच्या कॉलेजमध्ये फी माफ होती मला, कारण की त्यांच्या मेरिटमध्ये मी बसत होतो, जरी ते प्रायव्हेट कॉलेज असलं तरी. तर मी तिथं इंजिनिअरिंग केलं. तसंच माझ्या मोठ्या बहिणीने पण तिथंच इंजिनिअरिंग केलं, बिकॉज ऑफ फीज तिथं लागत नव्हती. आत्ता ते कॉलेज गव्हर्नमेंटमध्ये कन्वर्ट झालं. तर असं इंजिनिअरिंग माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठी आहे त्या बहिणीने मी केलं. माझी मोठी बहीण BSc झालेली. तर असं एज्युकेशन झाल्यानंतर एक मनामध्ये हेच होतं की आता जॉब करायचा आहे आणि फॅमिलीमध्ये काहीतरी सपोर्ट करायचं आहे. आणि मला कोणी जर विचारलं की बिझनेस तुम्ही कसा सुरू केला, तर मी ऑलवेज सांगतो की मी ॲक्सिडेंटली बिझनेसमध्ये आलो आहे. ॲक्सिडेंटली म्हणजे आपण विचार करतो की म्हणजे जनरली बिझनेस करताना की आपल्याला हे टूल पाहिजे, पैसे पाहिजे, नेटवर्क पाहिजे, भरपूर साऱ्या गोष्टी, आणि मग आपण तिथं आपल्या मनाला ब्रेक लावतो की हे तर माझ्याकडे नाही आहे, मग आपण नाही करायचं, आणि मग आपण थांबतो तिथं. पण जसा मी इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर देऊन जळगावला आलो, आणि काहीतरी त्यावेळेस खूप चार्म होता की काहीतरी करून लगेच आपण जॉबला लागायचं. आणि माझं पॅशन बालपणापासून इलेक्ट्रॉनिक्समध्ये असल्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलं. आणि आजपर्यंत जर पाहिलं तर आत्ता आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला थोडंसं जाणवलं की आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये मागे 30 वर्षानंतर. कारण त्यावेळेस तर इलेक्ट्रॉनिक्सला जॉबच नव्हते, पण त्यावेळेस एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी IT क्षेत्रात झाली होती तयार. कारण जनरली मेकॅनिकल सगळ्या फील्डचे मुलं सॉफ्टवेअर साईडला जायचे आणि US UKला स्टेबल व्हायची. त्या 95च्या वेळेस मी इंजिनिअरिंग झालं, 94ला. तर मी इंजिनिअरिंगचा पेपर देऊन घरी आलो. मी दीपनगरलाच राहत होतो त्यावेळेस, माझे वडील जॉब करत होते. आणि मी जळगावला आलो आणि कुठंतरी जॉब करायचा म्हणून एक मोदी म्हणून होते, तुलसी मोदी. तर छोटंसं युनिट होतं त्यांचं. तर मी त्यांच्याकडे गेलो, असंच फिरत होतो मी, जसे सेल्समॅन फिरतात तसे. आणि त्यांना विचारलं मला काहीतरी अनुभव मिळण्याकरता तुमच्याकडे काही चान्स मिळेल का. तर त्यांनी मला पाहिलं, बोले मैं कुछ पैसा नहीं दूंगा आपको, आपको करना है तो आप आ सकते हो, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मी त्यांच्याकडे जवळजवळ महिनाभर काम केलं. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होतो, पण तसं मला बालपणापासून टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. आणि केमिस्ट्री तसं माझं 12वी नंतर सुटलं होतं, कारण इंजिनिअरिंगमध्ये केमिस्ट्री नव्हतं. आणि ती तशी इलेक्ट्रोप्लेटिंग ही फील्ड पण फार स्पेसिफिक फील्ड आहे. म्हणजे ती एज्युकेशनमध्ये पण जर तसं पाहिलं तर एक पॅरा वगैरे बस एक स्पेसिफिक फील्ड असल्यामुळे नसते. पण 1 महिन्यामध्ये मी ते पूर्ण लर्न करून, त्यांचे काही 20-25 वर्कर होते, ते पूर्ण टेक्नॉलॉजी अंडरस्टँड केली आणि माझा खूप कमांड झाला. आणि मोदी एकदम पक्के बिझनेसमॅन होते. त्यांनी पहिले यार ये तो पूरा कर रहा है, ते नाशिकचे होते. त्यांनी मला एक ऑफर दिली की बोले मैं इसमें 5,000 कमाता हूँ, तू मुझे 5,000 दे, बाकी फॅक्टरी तू चला. ही अपॉर्च्युनिटी होती माझ्याकरता. आता प्रॉब्लेम असा होता की माझ्या वडिलांचा पगार 3,000 होता आणि मला हे 5,000 रुपये दर महिन्याला स्वतः मागत होते. आणि बॅकग्राऊंड नसल्यामुळे मग मी थोडासा विचार केला. मग नंतर मी घरी येऊन आईवडिलांना सांगितलं. मग माझी आई मला बोलली की 1 महिना करून बघ, आपण घरून भरू जर नाही झालं तर. आणि मी ती 5,000वर ठरली. त्याच्याप्रमाणे कागदावर ओनर तेच होते आणि मी चालवायला घेतली. आणि सेकंड मंथला मला 27,000 रुपयाचा लॉस झाला. तो कसा झाला की साधारणतः आता माझं वय 52 आहे, पण त्यावेळेस मी 21 इयर ओल्ड होतो. तर त्यावेळेस माणूस खूप गरम असतो. माझ्या कस्टमरकडे जेव्हा मी गेलो आणि त्याने काही क्वालिटीला चॅलेंज केला, मी त्याला चॅलेंज केला. आणि आत्ता थोडं कस्टमर सप्लायरमध्ये पार्टनरशिप रिलेशन टाईप असतं, थोडं अंडरस्टँडिंग किंवा मॅच्युरिटी. त्यावेळेस कस्टमर म्हणजे एकदम डिमांडिंग आणि हिटलर. आणि मी B2B मध्ये करत होतो. तर त्यांनी सांगितलं इसको 1 महिना प्लांट में आने नहीं देना. माझा कस्टमर त्यावेळेस MDS स्विचगेअर, आता लिग्रा नावाची कंपनी ती, ते आज पण माझे कस्टमर आहे. तर त्यांनी मला 1 महिना एंट्री दिली नाही आणि माझे पूर्ण खर्च तसेच चालले, मला द्यावे लागले. आणि त्यावेळेस ॲक्च्युअल माझ्या फॅमिलीकरता मोठा शॉक होता. कारण 3,000 रुपये सॅलरी, 27,000 रुपये, आणि
पण मी याच्यातून फक्त एकच सांगू इच्छेल की जसं माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं आणि त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेस, आणि म्हणून मी पुढे ते कंटिन्यू करू शकलो. तो लॉस मी ॲक्सेप्ट केला. त्यावेळेस काही पैसे उधार घेऊन वगैरे काम केलं आणि साधारणतः वर्ष तो बिझनेस चालतच होता. तर मी महिन्याला 26,000 ते 27,000 कमवायला लागलो होतो. 87-90,000 माझा टर्नओव्हर व्हायचा. त्यावेळेस मार्जिन चांगले होते, आता मार्जिन खूप कमी झाले. तर असं करत वर्षभर चालल्यानंतर मोदीजींना ते लक्षात आलं, कारण की त्यांची डॉक्युमेंट त्यांचेच होते, त्यांच्याच नावावर बॅलन्स शीट बनायची. आणि मग त्यांनी माझ्याकडे 25,000ची डिमांड केली. मग माझ्याकरता परत चॅलेंज होता की मग मला काय भेटेल. पण माझ्याकरता दोन दुविधा होत्या, कारण मी जे काम करत होता, लिटरली मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या वेळेस पैसे नसल्यामुळे मी गाडी ढकलायचो कस्टमरला डिलिव्हरी द्यायला. फ्लोरिंग नव्हती, मातीमध्ये काम करायचो. पण माझे मित्र इंजिनिअरिंग केलेलं होतं, तर सगळे IT मध्ये US UK शिफ्ट झाले होते. आणि असा डिफरन्स, कारण मित्रांचा कॉन्टॅक्ट असतो. तर याच्यामध्ये मला एकच सांगावं लागतं की सांगावंसं वाटतं की शॉर्ट टर्म ग्लॅमरमध्ये अडकण्यापेक्षा आपण लाँग टर्म व्हिजन नेहमी पाहिला पाहिजे, जे मी लर्न केलं आहे. आणि असं करत मग मोदींनी मला शेवटी अल्टिमेटम दिला की एक तो हां बोल, नाही तो मैं बिझनेस क्लोज कर रहा हूँ. कारण त्यांना गरज नव्हती, त्यांचं नाशिकला बिझनेस होता. आणि मग शेवटी मी पण पक्का होतो, मी काय ॲक्सेप्ट केलं नाही ते. मला प्रॉब्लेम हा होता की त्यांनी ज्या दिवशी कस्टमरला जाऊन सांगितलं, मी त्यांच्याच मागे गेलो, त्यांना म्हटलं सर मैं कर सकता हूँ ये. आणि कारण हे बाहेर नोंद नव्हतं की मी ते चालवतो आहे. आणि साधारणतः त्यांनी मला सांगितल्यावर मला चॅलेंज होता, माझ्याकडे पैसे नव्हते इन्व्हेस्टमेंट करायला, कारण मशीन्स आणि ते सगळं त्यांचं होतं. तर साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये मला लागणार होते. मग मी माझ्या मामांच्या मित्राची जमीन, आपल्याकडे सोसायटी प्रकार त्यावेळेस खूप जोरात होता, लोककल्याण सोसायटी, मला वाटतं सगळ्यांना आठवत असेल. त्यांच्याकडून मी पहिले फायनान्स घेतला माझ्या मामांच्या मित्राच्या नावावर, आणि तो बिझनेस सुरू केला. असं करत साधारणतः मी 94-95ला बिझनेस सुरू केला. आणि 2000पर्यंत मी 2 लाख, 5 लाख, 10 लाख असं लोन घेत पूर्ण स्टेबल झालो होतो. 2000 साली मी माझं पूर्ण लोन रिपे केलं. 10 lakhs होतं ते. असं पूर्ण स्टेबल झालो मी. त्याच्यानंतर सॅच्युरेशन आल्यानंतर साधारणतः मला त्यावेळेस वाटायला लागलं, यार ये जलगाव में बिझनेस करके अपने को प्रॉब्लेम आ सकता है. एकाच बिझनेसवर आपण डिमांड, आपल्याला भीती नेहमी, फिअर, 2 गोष्टी करतोय. एक तर तो आपल्याला पळवतो किंवा थांबवतो. तर मला असं वाटतं पळायला पाहिजे फिअरने. तर मी त्यावेळेस मग नाशिकला एक प्लांट टाकायचं ठरवलं. नाशिकला प्लांट टाकला. आणि मग नंतर काय आहे ना की साधारणतः परत 2002 साली मी अजून दुसऱ्या बिझनेसमध्ये एंट्री केली, फॅब्रिकेशन आणि शीट मेटलच्या. नंतर 2008ला मी मोल्डिंगच्या बिझनेसमध्ये गेलो. नंतर 2009ला टूल रूम, कमर्शियल टूल रूम. असं करत करत साधारणतः जे पहिले मी 10,000 रुपये घेतले होते माझ्या आईकडून, आणि असे बिझनेस ॲड करत करत आम्ही आत्ता साधारणतः एक 550 करोडच्या घरामध्ये आहे 30 वर्षामध्ये. तर मला ह्या फिगरमध्ये खूप इंटरेस्ट नसतो. फिगरमध्ये मला इंटरेस्ट नसतो, कारण मी एकच नेहमी म्हणतो की आपल्याला फक्त खायला प्यायला लागतं, तेच आपलं असतं. बाकी आपण फक्त कस्टोडियन आहे सगळ्या पैशाचे, आणि रिस्पॉन्सिबिलिटी आपली वाढते. तर हा सगळा प्रवास करत असताना जे माझं स्वतःचं जे रीडिंग आहे आणि ॲनालिसिस आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं, तर त्याला जर आर्टिक्युलेट करायचं म्हटलं तर पहिले स्वप्न बघायचे, नंतर विचार करायचा, नंतर प्लान करायचा, नंतर ॲक्ट करायचं. तर ड्रीम, थिंक, प्लॅन, ॲक्ट हा जर मला वाटतं आपण जर केला तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस मिळतो.